नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला फायदा हा आपल्याच हाताने, आपल्या कष्टाने आणि आपल्या कुटुंबियांसोबत होऊ शकतो हे जाणून दाखवून देणारा आणि पटवून देणारा एकमेव कार्यक्रम सुवर्ण कोकण. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बातचीत करूया सतीश परब, संस्थापक अध्यक्ष सुवर्ण कोकणचे. स्वागत आपल्या या कार्यक्रमात. खरं तर आज भीमतडीची जत्रेला सुरुवात होते. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आज दत्त जयंती, एक अतिशय महत्वाचं आध्यात्मिक स्थान, साक्षात दत्त महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेले महाराष्ट्रात 4 ते 5 अशी क्षेत्र आहेत. म्हणजे प्रत्येक दत्त मंदिर हे प्रत्येकासाठी दत्त क्षेत्र असतं. पण दत्त महाराज म्हटले की सगळ्यात महत्वाची आठवण येते ती गोमातेची, गायीची. आणि याच गायीकडे जर आपण भक्तिभावानं पाहिलं तर आयुष्यात उलगडत जाते ती या भगवंतानं दिलेली श्रीमंतीचा एक मार्ग. गायीला हात लावणं, गायीला पाया पडणं, यातनं वैज्ञानिक गोष्टी अनेक असतील. म्हणजे गायीला हात लावल्यानंतर त्यातनं ऑक्सिजन येतो, हे खरं शास्त्र आहे. पण आपण काळाला परत्वे हे सगळं विसरत चाललोय. आज दत्त जयंतीच्या निमित्तानं गाय कशा पद्धतीनं आठवावी? कसं असतं माहिती ऋषी, आपण आपल्याला ज्या हव्या असतात ना त्याच गोष्टी घेतो. आपण दत्त महाराजांच्या आज दिवसभर पूजा करणार, अर्चा करणार, सगळं करणार. पण त्यांना जे प्रिय आहे त्यांच्यापासून जे आपण अलिप्त करू शकत नाही त्या गायीकडे मात्र आपण वर्षभर बघत सुद्धा नाही. फक्त मंदिराच्या बाहेर जायचं, 5 रुपयाचा चारा घालायचा, लांबून हळूहळू हात लावायचा, म्हणजे घाबरत घाबरत, आणि पुण्य गाठीशी घेतलं असं समजत करून आपण आपल्या घरी जायचं. गायीकडे अशा स्वरूपात बघा ना की जर तुम्ही गायीची मनोभावी नुसती पूजा केलात, तिला सांभाळ केलात, म्हणजे गाय तुम्हाला सांभाळते एक प्रकारे. पण तुम्ही आपल्या घरी ती गाय घेतलात ना तर ते दैवत्व आहे ना, ती लक्ष्मी आहे. म्हणजे गुरुदेव दत्तांची ती संपूर्ण तुमच्या, म्हणजे अक्षरशः दत्तगुरु तुमच्या घरी येतील. एवढं जबरदस्त महत्व त्या गायीच्या संगोपनात आहे ऋषी. एक गाय काय देत नाही आपल्याला, मग ती भाकड जरी गाय असलं ना तरी सुद्धा ती आपल्याला भरभरून देते. एक गाय दिवसाला कमीत कमी 20 लिटर गोमूत्र देते, 25 किलो शेण देते. नुसत्या 3 किंवा 4 गायी घरी आणा तुम्ही, तुमच्या कुटुंबाला लागणारा संपूर्ण गॅस ह्या त्या गायी देतील, पुरवतील. त्याचबरोबर तुम्ही त्याच्यातून जर तुम्ही दशपर्णी अर्क म्हणा किंवा जीवामृत म्हणा. मी येतो त्या विषयावर, याच विषयाशी संदर्भित प्रश्न. आज जर तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही मोठ्या मॉलमध्ये गेलात तर एक साधारण गुजराती जैन समाजांचा एक स्टॉल लागलेला असतो आणि यामध्ये गायीच्या संदर्भित जे पूरक प्रॉडक्ट्स असतात, म्हणजे गायीच्या दुधा तुपापासून बनवलेला किंवा शेणापासून थेट बोलायचं झालं तर तो साबण असतो, धूपकांडी असते, अगरबत्ती असते. आज याचं मार्केट वाढलंय. माझा प्रश्न एवढाच आहे की आज आतापर्यंत किंवा फक्त येणारा हा माल गुजरात किंवा उर्वरित राज्यांमधूनच येणार आहे का? आपण हे करू शकत नाही का? किंवा असं होतंय का आधी मुळात? होतंय. आता येणारा माल हा कोकणातून, हा पुण्यातून, हा औरंगाबादमधून, हा संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्हाला आलेला दिसेल. कारण जसं मी मागे बोललो की मी 30-40 लोकांना पाठवलं होतं गायीच्या शेणातून, गोमूत्रातून प्रोडक्टची जी श्रीमंती आहे तिची ओळख करून देण्यासाठी. तसेच आता पुन्हा एक माझी 30-40 जणांची टीम मी नागपूरला पाठवते. तिथे ते शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतील. त्यानंतर उद्या आमचा सकाळी अभ्यास दौरा आहे. आज गायीचा खूप सुंदर दिवस आहे. म्हणजे मला वाटतं शुभमुहूर्तावर आपण सगळ्या गोष्टी आपोआप या घडत चालल्यात. आणि सुवर्ण कोकणला तर पहिल्या दिवसापासून शुभ संकेत भेटत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वादाचं पाठबळ भेटत आहे. तर उद्या जो आपला दौरा आहे त्यात खास करून गायीचं संगोपन आणि तिच्यातली श्रीमंती हा विषय आपण हे केला. सकाळी 9 वाजता या दौऱ्याची सुरुवात होते, अभ्यास दौऱ्याची. आणि ह्याच्यात हे सगळे विषय म्हणजे गायीपासून मिळणारे बाय प्रोडक्ट्स, गायीच्या शेणातून मिळणारे श्रीमंती, गायीच्या गोमूत्राची सुरुवात होते अभ्यास दौऱ्याची. आणि ह्याच्यात हे सगळे विषय म्हणजे गायीपासून मिळणारे बाय प्रोडक्ट्स, गायीच्या शेणातून मिळणारे श्रीमंती, गायीच्या गोमूत्रातून मिळणारी श्रीमंती, आणि गायीपासून मिळणारं आपलं आणि आपल्या कुटुंबासाठी मिळणारं एक सुंदर आरोग्य, विषमुक्त अन्न आपण आपल्या घरच्यांना कसं देऊ शकू. म्हणजे कुटुंबाचं तर संपूर्ण सगळ्या गोष्टी आपण चांगल्या देऊच, त्याचबरोबर श्रीमंती आपण आपल्या कुटुंबात आणू, असं या अभ्यास दौऱ्याचं वर्णन करता येईल ऋषी. त्यामुळे उद्याचा अभ्यास दौरा हा खूप खूप अंगाने महत्वपूर्ण आहे. आपण मगाशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणालात, कदाचित ते चुकून बोललात की नाही माहित नाही, पण मी ते करेक्ट करायला विचारतोय. भाकड गायी आपल्याला खूप काही देऊ शकतात, असं आहे का? काही खरंच का? म्हणजे काय, मी तेच सांगतो ना की गायीच्या दुधाकडे तुम्ही बघूच नका, तो बोनस म्हणा, आणि तो त्यांच्या वासरांसाठीच ठेवा. पण गायीच्या शेणातून आणि गोमूत्रातून मग कमीत कमीत लाखो रुपये कमवू शकता. जर तुम्हाला जाण्याचं असेल तर उद्याच्या अभ्यास दौऱ्यात तुम्ही आमच्याबरोबर चला.
आज काय झालंय, मी हा प्रश्न विचारायचा कारण आज असं झालंय की आज दुष्काळ पडला म्हणजे भाकड गाय किंवा ही जनावरे भाकड ठरवून किंवा भाकड असलेली जनावरचा आपल्यावर ओझं नको म्हणून ती सरळ कत्तलखान्याकडे पाठवली जातात. आज 35% जास्त प्रदेशात दुष्काळाच्या छायेत आहेत. अशा परिस्थितीतली जनावरं, भाकड जनावरं ही आपल्याला बोजा नसताना आपल्यासाठी तिजोरी बनू शकते त्या शेतकऱ्यांसाठी. गायींचंच काय घेऊन बसला. आजकाल आमचे आई वडील सुद्धा थोडेसे वृद्ध झाले तरी आम्ही त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतोय. मला सांगा, ते आई वडील कधीतरी आपल्यासाठी निरुपयोगी होऊ शकतात का? त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या आतमधून आलेले शब्द सुद्धा तुम्हाला खूप काय देऊ शकतात. मग जिथे आई वडिलांची आम्ही किंमत करत नाही, जिथे आई वडिलांना आपण आपलं ओझं समजतो, तिथे गायीचंही आपण काय करणार? आणि पण हे का होत आहे? कारण आई वडिलांपासून मिळणारी श्रीमंती, आई वडिलांपासून मिळणाऱ्या आपल्याला गोष्टी आम्हाला माहित नाही. तशाच गायीपासून, जी गाय भाकड गाय म्हणून आपण ठरवतो, तिच्यापासून मिळणारी श्रीमंती, तिच्यापासून मिळणारे फायदे आम्हाला माहितच नाही ना, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. नाहीतर 2-4 हजारासाठी कोण आपल्या लाखो रुपये देणाऱ्या गोमातेला कत्तलखान्यामध्ये पाठवेल? पण माहितच नाहीये. आणि मग सांगायचं की नाही, तिला आपण चारा देऊ शकत नाही, तिचं पालन करू शकत नाही म्हणून आम्ही देतो. हा कोणता न्याय झाला? तुम्ही जाणून घ्या, शिकून घ्या. गायीचं गोमूत्र काय, कशा पद्धतीने 400 रुपये लिटरला विकलं जातं, गायीच्या शेणापासून कशा प्रकारे जीवामृत बनवलं जातं, कशाप्रमाणे दशपर्णी बनवलं जातं. आज एवढे जो काय माल भेटतोय ना आपल्याला ऋषी, ह्याला भाव भेटत नाही. आम्ही नेहमी आडावर करतो, शेतकऱ्यांना भाव भेटत नाही, शेतकऱ्यांना भाव भेटत नाही. कारण ज्या पद्धतीतले रासायनिक खतांचा आम्ही भडीमार करतो ना, त्यामुळे हे सगळं आपण फक्त जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी त्या जमिनीची अक्षरशः वाट लावत चाललोय. पण तेच जर या भाकड गायींच्या शेणापासून, गोमूत्रापासून आपण दशपर्ण अर्घ्य बनवला, जीवामृत बनवलं, तर मिळणाऱ्या उत्पादनाच्या मालामध्ये जी गुणवत्ता असेल ना, ती एवढी जबरदस्त असेल की तुम्हाला भाव, गिरायक तुमच्या दरवाजात येतील माल घ्यायला, कारण तुम्ही ऑर्गॅनिक माल विकताय. त्याचा भावही तुम्हाला जास्त भेटेल. आणि मग ज्या गोष्टी आहेत ना, विस्थापित होणं, आत्महत्या करणं किंवा नकारात्मक गोष्टी, या सगळ्या आपोआप टळल्या जातील. मग हे सगळे एक गाय तुम्हाला देते. आणि म्हणून मी वारंवार दौरे का करतो, अभ्यास दौरे. आज मी सगळ्यांना आवाहन करत असतो की तुम्ही अभ्यास दौऱ्यात सामील व्हा. मी वर्षातून आम्ही सुवर्ण कोकणच्या माध्यमातून 6 अभ्यास दौरे करतो. कोणते करतो तर मुख्यतः आमचा रोख असतो गायीचं व देशी गायीचं संगोपन आणि दुग्धजन्य पदार्थ, त्यातून बाय प्रोडक्ट्स मध्ये श्रीमंती कशी होते, मत्स्य व्यवसायाच्या संधी, शेळी पालन, हे मोजके 5-6 विषय आहेत. त्या ग्राउंड लेवलवर जाऊन मी लोकांना शिकवायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आम्ही आवाहन करत असतो की ऍटलिस्ट अश्वमेधच्या माफ करा, अभ्यास दौऱ्याचे शिलेदार म्हणून तुम्ही सामील व्हा. तुम्ही श्रीमंती जवळून बघा, ग्राउंड लेवलला जाऊन सगळ्या गोष्टी जाणा. तेव्हा तुमच्या मनातला न्यूनगंड निर्माण दूर होऊन जातो. अरे मग माझ्याकडे पैसे नाही आहेत, किंवा मला हे माहितच नाही, किंवा हे नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशा अभ्यास दौऱ्यांमध्येच मिळतात ऋषी. आणि मग हे अभ्यास दौरे झाले का, त्याच्या जे विसीडी असतात ना, ते तुम्हाला खूप काही बाकीच्या गोष्टी सांगून जातात. आणि त्यामुळे ज्याला ज्याला श्रीमंत बनायचं, आपल्या आई वडिलांना, आपल्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे ना, त्यांना असे अभ्यास दौरे आणि त्या अभ्यास दौऱ्यांच्या विसीडी हे खूप मला वाटतं बंधनकारक आहेत. नक्कीच मित्र हो, या सगळ्याच्या निमित्तानं गाय ही पवित्र आहे, गाय ही पूजनीय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाय ही श्रीमंतीकडे नेणारी खऱ्या अर्थानं कामधेनू आहे. आज महाराष्ट्रात ही जी क्रांती होती आहे, महाराष्ट्रातल्या सहकारी क्रांतीचा किंवा महाराष्ट्रातल्या महसुली दराचा जेवढा आपण विचार करतो, त्या सगळ्यांमध्ये गायीच्या दूध आणि दुधातनं मिळालेली श्रीमंती याचा फार मोठा आहे. पण मित्र हो, केवळ दूध आणि त्यातल्या श्रीमंतीकडे जाऊ नका, त्याचे बाय प्रॉडक्ट्स बघा, त्यातल्या इतर गोष्टींची श्रीमंती ही त्याच्या चौपट असते. ही गोष्ट जर समजून घ्यायची असतील तर स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी आवर्जून संपर्क करा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. उद्या अभ्यास दौरा जातोय, जिथं अभ्यास दौरा जातोय त्या क्षेत्राची महती काय सांगा. दत्तगुरूचा खऱ्या अर्थाने जर कुठे वास असेल ना, तो फक्त आणि फक्त त्या अभ्यास दौऱ्याच्या स्थळी, म्हणजे मस्जिद पठाण खान साहेब आहेत त्यांच्या रचना फार्म मध्ये. प्रत्येक ठिकाणी तुम्ही दत्तगुरूंच्या बाजूला तुम्हाला एक गाय दिसेल. त्या देवाला प्रिय असणारी जी गाय, अशा जवळजवळ भारतात नामशेष होत झालेल्या ब्रीड पैकी जास्तीत जास्त मला वाटतं 36 काय तरी ब्रीड, ओरिजिनल ब्रीड, जे तुम्हाला जगभरात कुठेही पाहायला भेटणार नाहीत, ते तुम्हाला त्या फार्मवर भेटणार. ह्याच्यापेक्षा पवित्र तीर्थक्षेत्र कोणतं असू शकतं ऋषी?
अशी गाय तिथे बघायला भेटेल की जी दिवसाला गिरगाय 28 ते 30 लिटर दूध देते. अशी गाय तुम्हाला बघायला भेटेल की जिला भाकड ठरवलं पण तिने 4-4 कोंडांना जन्म दिलाय. अशी खिलार गाय दिसेल ती तुम्हाला भरभरून दूधही देते आणि तुम्हाला एक प्रत्येक गोष्ट म्हणजे शब्द अपुऱ्या पडतील. ते फक्त आपण डोळ्यांनीच बघावं, डोळ्यांमध्ये सामावं आणि नक्की आपण कुठपर्यंत कमी मागे होतो हे तुम्हाला तिथे उमजेल. आणि श्रीमंतीची दालनं तिथे खुलली होती. लोशे गोखूर, किती जणांनी गोखूर माहिती आहे, किती जणांनी त्याचा वापर केलाय. खूप छान पद्धतीने त्यांनी ते सगळं मेंटेन आणि सगळं मुक्त पद्धतीने, म्हणजे गायीला ते मुलांपेक्षाही जास्त प्रेम करतात. 4-4 महिने ते शेण आणि गोमूत्र काढतच नाही, म्हणजे त्यांना मुक्त सोडलेलं असतं. खा आणि तुम्ही आरामशीर काय फिरायचं ते फिरा. आणि 4 महिने त्या गायीचं जे शेण आहे त्याच्यात ते त्यांचं गोमूत्र पट आणि ते त्यांचा खूर असतो त्यांनी ते तुडवलं जातं. याच प्रश्नावर थोडासा प्रश्न तोडतोय, कारण बहुतांशी जो वर्ग आहे ना त्याला हा धंदा करायचा आहे. त्यांना गायीची श्रीमंती करायचंय, गोपालन करायचं, एक छानपैकी सुखवस्तू कोकणात घर घेऊन अशा प्रकारचा बिझनेस करायचा आहे, दुधाचा करायचा आहे. मोठ्या प्रमाणात नाही पण छोट्या प्रमाणात, जे A2A मिल्क असेल किंवा देशी गायींच्या दुधाबद्दल. पण त्यांना त्या शेणा मूत्राचा किंवा अशा अस्वच्छ गोठ्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्या श्रीमंतीकडे जात नाही. अशा माणसांनी काय हवंय अभ्यास दौऱ्यात? नक्की कोणता कोणता प्रॉब्लेम तो आधी एकदा ठरवला पाहिजे. अस्वच्छता म्हणजे काय? तुम्ही आज मुंबईसारख्या चकाचक दुनियेत राहता जिथे 10% सुद्धा ऑक्सिजन भेटत नाही, तिला स्वच्छता म्हणायचं का? की 5 स्टार हॉटेलमध्ये जिथे तुम्हाला सगळं तुमच्या जागेवर दिलं जातं तिला स्वच्छता म्हणायचं? आम्ही स्वच्छतेचे आणि ह्याचे परिणामच आम्ही वेगळे केले आहेत आणि आमच्या मनाप्रमाणे केले आहेत. ज्या दिवशी पैसा भेटतो ना, त्याच्यातून लाखो रुपये भेटत जातील ना, तेव्हा तुम्हाला तुमचे परिणाम जे आहेत ना स्वच्छते आणि अस्वच्छतेचे आपोआप दूर कराल. आणि हा दौरा फक्त गायी ज्यांना संगोपन करायचं आहे किंवा गायीतले श्रीमंत हवेत त्यांच्यासाठी नाही, तर जे आंबा काजूचे व्यापारी आहेत, जे फळ लागवड करतायत, जे संत्र्यांचे व्यापारी आहेत, जे इतर डाळिंब आहे किंवा इतर ऊसाचे आहेत किंवा इतर जे काही पीक उत्पादन घेतात ना, ह्या सर्वांसाठी अभ्यास दौरा खूप महत्वाचा. कारण ते जेव्हा जाणतील की दशपर्णी अर्क काय आहे किंवा हे जीवामृत काय आहे, गोखूर काय आहे, आणि त्याचा ज्या पद्धतीत ते व्यवस्थित उपयोग करतील फक्त 2-4 गायी घेऊन, तेव्हा आज घेत असलेलं इन्कम त्यांचं जवळजवळ 1.5 पटीने किंवा दुपटीने वाढलेलं असेल ऋषी. त्यामुळे आंबाचे व्यापारी असतील, काजूचे व्यापारी असतील, जे उत्पादक असतील किंवा इतर फळ भाज्यांचे उत्पादक असतील, ह्या सर्वांसाठी प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 2-3 गायी असणं हे त्यांच्या सुबत्तेचं लक्षण असेल. आणि मग त्यांच्याकडे सरकारकडे किंवा कुठे दाद मागायची गरज नाही की आम्हाला भाव भेटत नाहीये किंवा हे भेटत नाही. सगळ्या प्रॉब्लेम मधनं तर बाहेर पडायचं असेल ना, तर तुम्हाला गायीकडे वळावंच लागेल आणि ते सुद्धा देशी गायीकडे. आणि त्यामुळे उद्याचा अभ्यास दौरा खूप आणि खूप महत्वाचा आहे ऋषी. नक्कीच ज्यांना या अभ्यास दौऱ्यात यायचं आहे त्यांनी या क्षणाला काय करावं, आपण काय आवाहन करा? नाही, ज्यांना ह्या अभ्यास गायीच्या अभ्यास दौऱ्यामध्ये यायचा गोसंगमांच्या, त्यांनी जे काही स्क्रीनवर नंबर जातात ना तिथे फक्त गो कार्यशाळा स्वतःचं नाव, गाव आणि जिल्हा कळवायचा आहे. त्यांना कार्यालयातून फोन जातील. कारण होतं काय माहिती आहे ऋषी, गेली आम्ही कित्येक दिवस बघतो 11:30ला कार्यक्रम सुरू होतो ते 1:30 वाजेपर्यंत जवळजवळ 5-6 नंबर आहे, जवळजवळ 400-500 फोन येतात ना, धड कोणाशी व्यवस्थित बोलता येत ना, कोणाला काही सांगता येत आहे. तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी फक्त त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आणि कुठून ते गाव, जिल्हा आणि कार्यशाळा एवढंच फक्त टाईप करावं आणि पाठवावं. अन्यथा दुपारी 2 नंतर जर फोन केले किंवा सकाळचे फोन केला तर थोडंसं त्यांना व्यवस्थित बोलता येईल, विचार येईल. आणि इथे नोंदणी खूप महत्वाची आहे ऋषी. कारण काय होत आहे की तुम्हाला जर नियोजनपूर्वक जास्तीत जास्त गोष्टी जर द्यायच्या असतील ना, तर आपल्याला नोंदणी महत्वाची ठरते. कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने मांडणी करता येतात. आणि त्यामुळे मला वाटतं आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याची नोंदणी आपण करतोय. 6 नंतर ही नोंदणी पूर्णतः बंद असणार आहे. 6 पर्यंत जे लोक नाव नोंदवतील त्यांनाच फक्त आपण या अभ्यास दौऱ्यात, ही श्रीमंतीची दालना त्यांच्यासाठी फक्त खुली. हा कार्यक्रम जे पाहत असतील किंवा ज्यांना अभ्यास दौऱ्यात येतील त्यांच्यासाठी महत्वाची सूचना, आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची नोंदणी असणार आहे आणि ही नोंदणी अर्थात महत्वाची असणार आहे. एक छोटासा ब्रेक पाहत सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, उद्याचीच कार्यशाळा आणि त्या संदर्भातला महत्वाचा प्रश्न म्हणजे अगोदर नितीन मार्कंडे इथे आले होते, त्यांच्याशी मी बोललोय, अशोक काळे सरांशी बोललोय, आजबे सरांशी आपण अगोदर बोललोय. पण
या सगळ्यांमधनं जाणवते की देशी गाई किंवा या सगळ्या व्यवसायात फार मोठी श्रीमंती आहे. अगदी शेणापासून ती प्रचंड ही श्रीमंतीची दालनं आहेत, पण याच्याकडे आपण पाहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अगोदर एक कार्यशाळा झाली आहे, त्यांच्यासाठी देखील हा किती महत्वाचा आहे आणि किती नवीन सांगणारा हा अभ्यास दौरा असणार आहे. खूप महत्वाचा विषय, कारण जे लोक पहिल्याच्या कार्यशाळेत दुग्ध व्यवसायाचे आले होते किंवा सिद्धगिरीच्या आश्रमात होते, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक वास्तू ही आपल्याला नवनवीन शिकवत असते. कारण सिद्धगिरीच्या आश्रमात आम्हाला सगळी ती श्रीमंती कळली, पण ती नक्की श्रीमंती कशी यायला हवी ह्याचं मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे. आणि इथे ज्या पद्धतीतल्या आपल्याला देशी गोवंशाच्या ज्या मूळ जाती आहेत त्या बघायला भेटेल, त्या कुठेच बघायला जगात भेटणार नाहीत. एवढ्या छान पद्धतीत त्यांनी ते संगोपन केलं. आणि मुक्त गोटा कसा असावा असतं, तुम्हाला जर गायीच्या दुधाचं उत्पादन वाढवायचं असेल तर काय करायचं हे या अभ्यास दौऱ्यात समजेल. आपण नेहमी बोलतो की माझी गाय एवढीच दूध देते, आणि दुधाकडे बघून तुम्ही धंदा करूच नका. कारण खरी श्रीमंती जी लपली आहे ती तिच्या शेणात आणि गोमूत्र, असं मी वारंवार सांगत असतो. पण तरी सुद्धा दूध कोणता चारा तिला दिला तर त्या चाऱ्याने तिची दुधाची उत्पादन क्षमता वाढेल. कशा पद्धतीत आपण त्यांच्या शेणातून, गोमूत्रातून किंवा इतर गोष्टीतून बाय प्रोडक्ट्स बनवू शकू, सगळ्या गोष्टीची सांगोपांग चर्चा. म्हणजे पूर्ण सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा दौरा असेल आणि सर्वांना तो भरभरून देईल ऋषी. आणि जर खरोखरच घरामध्ये आपल्याला प्रामाणिकपणे लक्ष्मी आणायची असेल तर प्रत्येकाच्या घरात कमीत कमीत एक गाय आणि एक वासरू हे असलंच पाहिजे. तेव्हाच तो मनुष्य खऱ्या अर्थाने श्रीमंत. मी खऱ्या अर्थाने का बोललो, नुसते अकाउंटमध्ये पैसे असले तर तुम्ही श्रीमंत होत नाही, तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या श्रीमंत असणं, आरोग्यदायी असणं हे महत्वाचं. आणि ते नक्की काय असतं ना, ते आपण उद्याच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सांगणार आहोत. माझी कार्यशाळा झाली त्यालाही प्रचंड प्रतिसाद होता, त्याच्या सीडीच्या विक्रीलाही प्रचंड प्रतिसाद होता. त्या कार्यशाळेतल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या व्हीसीडी मध्ये आहेत आणि ज्या आज जे या दुग्ध व्यवसायाकडे आज वळत आहेत, आजपासून वळत आहेत, त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहेत. ऍक्च्युअली आजच्या कार्यशाळेत जेवढे लोक येणार आहेत ना, उद्याच्या अभ्यास दौऱ्यात, त्या सगळ्यांना मागे जी आपली कार्यशाळा झाली होती जी जबरदस्त यशस्वी होती, त्याच्या आपण व्हीसीडीज त्यांना देतोय प्रत्येकाला. का तर त्यांना तो अभ्यासही कळता आला पाहिजे. आणि त्यासाठी दोन्ही कार्यशाळांचा संगम असणार आहे. आणि मगाशी जसं मी बोललो की आरोग्यदृष्ट्या आपल्याला श्रीमंत असलं पाहिजे, तर हे सगळे जे आपले आजार होतात, डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, हे जर सगळं कोणत्याही औषधाविना घालवायचं असेल तर त्यासाठी नक्की काय करावं. तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या मुलांचं, तुमच्या नातलगांचं, तुमच्या आप्तस्वकीयांचं, ज्यांच्यावर तुम्ही भरभरून प्रामाणिक प्रेम करता, त्यांचं जर भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल, त्यांना जर आरोग्यदायी ठेवायचं असेल तर ते कसं ठेवावं हे आपण उद्याच्या अभ्यास दौऱ्यामध्ये खास करून शिकवतो ऋषी. कारण विषमुक्त अन्न हा विषय आपण मुख्यतः उचलून घेतोय. आणि त्यासाठी काय करावं, कारण आज मुलांना देतो ना ते विषारी अन्न देतोय, ते न करता आपण विषमुक्त अन्नाकडे कसं जावं हे या अभ्यास दौऱ्यात आपण ठळकपणे मांडणार आहोत. गायीच्या दुधातनं, गायीच्या सहवासानं आणि गायीच्या या सगळ्या गोठ्यातून प्रचंड फार मोठी श्रीमंती आहे. हा महाराष्ट्रातला एक असा व्यवसाय आहे की ज्याच्याकडे सहकारी तत्वानं पाहिलं तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता. आणि स्वतःच्या वैयक्तिक कुटुंबाच्या पातळीवर जरी पाहिलं तरी तुम्ही तेवढ्याच पद्धतीचं श्रीमंत होऊ शकता. आपण ज्या पद्धतीनं नेहमी म्हणतो की श्रीमंती अगणित आहे, तुम्ही किती तुमच्या वाट्याची अधोरेखित करता त्यावर तुमच्या श्रीमंतीची गणित ही रेखलेली असतात, कोरलेली असतात. पण या व्यवसायातली एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची की यावेळची श्रीमंती साक्षात दत्तप्रभूंच्या रूपाने असणार आहे. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी संपर्क करा आणि या सगळ्या अभ्यास दौऱ्यातली आपली उपस्थिती नोंदवा. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.